नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सध्या होत असलेल्या अमेरिका-इराण युद्धामुळे जगभरात मंदी येणार अशी काही भाकितं वर्तवली जात आहेत आणि खरोखरच त्यामुळे जगभरातले सगळे लोक चिंतेत आहेत. पण एक मंदी अशी आहे ना की जी अगदी 90च्या दशकापासून आली आहे, पण ती फारशी अजूनही कोणी मनावर घेतलेली नाही. मंदी ही फक्त पैशांच्या बाबतीत किंवा पैशांच्या व्यवहारांच्या बाबतीतच होऊ शकते, रोजगारांच्या बाबतीतच होऊ शकते असं नाही, तर नातं सांभाळण्याच्या भावनांमध्ये सुद्धा मंदी येऊ शकते. दिनेश विष्णू ढोले यांचा अशाच आशयाचा एक फार सुंदर लेख वाचनात आला, फ्रेंडशिप रिसेशन, अर्थात मैत्रीमधली मंदी. अमेरिकन पर्स्पेक्टिव्ह सर्व्हेनुसार 1990 पासून अमेरिकन प्रौढामध्ये एकही जवळचा मित्र नाही असं सांगणाऱ्यांचं प्रमाण 4 पट वाढून 12% गेलंय. तर 10 किंवा अधिक जवळचे मित्र आहेत असं सांगणाऱ्यांचं प्रमाण 1/3 कमी झालंय. जर भारतातल्या शहरी भागात असाच एखादा सर्व्हे केला तर तसाच काहीसा कल दिसून येईल. आपल्याकडे ओळखी वाढतात, पण खरे मित्र मात्र कमी होत आहेत. पूर्वी अशी वेळ होती की आपण नवीन शहरात असलो किंवा एखाद्या ठिकाणी गेलो तर तिथे सहज ओळखीच्या अनोळखी मित्रांशी सहज गप्पा रंगायच्या. पण आजकाल अनेक जण एकटे बसतात गर्दीकडे पाठ करून. अमेरिकेतल्या एका अलीकडच्या सर्व्हेप्रमाणे तर एकटं जेवण करणं हा प्रकार मागच्या 2 वर्षात 29% वाढलाय. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीनं तर आता विद्यार्थ्यांना सामाजिक जीवन उद्देशपूर्वक कसं निभवावं हे शिकवण्यासाठी डिझाईन फॉर हेल्दी फ्रेंडशिप नावाचा अभ्यासक्रम सुद्धा सुरू केलाय. हे सगळं फक्त एक सामाजिक बदल नाहीये, तर एक सांस्कृतिक संकट आहे बघा. मैत्रीसाठी वेळ काढणं ही केवळ लक्झरी राहिलेली नाही, तर ती आता प्राथमिकता असली पाहिजे. आपण आपला वेळ कुठे घालवतो, कोणात गुंतवतो, हे सगळं झपाट्यानं बदलतंय. एकटेपणा ही निवड नाही, तर नवा नॉर्म बनतोय. आणि जर हा नॉर्म योग्य पद्धतीनं वापरला गेला नाही तर हा एकटेपणा मित्र न बनवण्याचीच नाही, तर मैत्री टिकवण्याची क्षमता सुद्धा गमावून बसतो. जर आपण जागरूकपणे आपल्या प्राधान्यक्रमात मैत्रीला स्थान दिलं नाही तर आपल्या आनंदाचा आणि आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आपल्याला गमवावा लागतो. आता आपण आधीपेक्षा स्वतःमध्ये जास्त गुंततोय. सोशल मीडिया, कुटुंबातल्या जबाबदाऱ्या, पालकत्व, पाळीव प्राणी यांच्यात. हो, पाळीव प्राणी. कारण अनेक मित्र भेटीला येणं केवळ पाळीव प्राण्यांच्या कारणास्तव टाळतात. आज मैत्री आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग राहिलेली नाही, तर इतर सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर उरलेल्या वेळात जमली तर जमली अशा स्वरूपात आली आहे. हे सगळं असूनही मैत्रीचं महत्त्व अधोरेखित करणारं भरपूर संशोधनसुद्धा उपलब्ध आहे बरं का. म्हणजे बॉनिवेअर यांचं द टॉप 5 रिग्रेट्स ऑफ द डाईंग या प्रसिद्ध पुस्तकात एक अत्यंत हृदयस्पर्शी विधान आहे. आय विश आय हॅड स्टे इन टच विथ माय फ्रेंड्स. मला वाटतं की मी माझ्या मित्रांच्या संपर्कात राहिलो असतो तर बरं झालं असतं. आणि संशोधन असं सांगतं की सोशल आयसोलेशन म्हणजे सामाजिक एकटेपणा हा हृदयरोग, डिमेन्शिया आणि मृत्यूचा धोका वाढवतो. हे रोज 15 सिगरेट पिण्याइतकं धोकादायक असू शकतं म्हणतात. मैत्री मानसिक आणि शारीरिक तसंच भावनिक आरोग्यसुद्धा सुधरवते. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या 80 वर्ष चाललेल्या प्रसिद्ध अभ्यासात हे सांगितलं गेलं स्पष्ट की आपल्या आयुष्यात आरोग्य आणि आनंद याचा मोठा प्रेडिक्टर म्हणजे तुमचं धन किंवा तुमचं व्यावसायिक यश नाही आहे, तर तुमचे निकटवर्तीय संबंध आहेत, तुमची मैत्री आहे. जसं गुंतवणूक वाढण्यासाठी वेळ लागतो तसंच मैत्रीसाठी सुद्धा आहे. ती काही एका दिवसात होत नाही. तिच्यासाठी वेळ लागतो, प्रयत्न लागतात आणि मनापासूनचा सहभाग लागतो. म्हणूनच मैत्री टिकवण्यासाठी
निभावण्यासाठी, जपण्यासाठी मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी मनातलं बोलल्यामुळे नक्कीच मनावरचं ओझं हलकं होतं, ताण हलका होतो, आनंद असेल तर तो वृद्धिंगत होतो, द्विगुणित होतो, हे नक्की. मिर्झा गालिब यांचा एक फार सुंदर शेर आहे. ते म्हणतात, दोस्तों के साथ जी लेने का मौका दे दे ए खुदा. दोस्तों के साथ जी लेने का मौका दे दे ए खुदा, तेरे साथ तो मरने की बाद भी रह लेंगे. तेव्हा श्रोते हो, मैत्रीचं हे फार सुंदर, निर्मळ, निखळ नातं असतं. ते आपण जपायला हवं, कारण त्यामुळे आपलं आयुष्यसुद्धा सुंदर होणार असतं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.